टॉस कोण जिंकलं? टॉस कोण जिंकलं? लवकरात लवकर आपल्या क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्यायचा आहे आणि फ्रेंड्स 11 संघाने फलंदाजीसाठी जायचंय. आणि रिव्ह्यू सुद्धा 15 सेकंदाच्या आत घ्यायचा आहे. उशिरा घेतला तर दिला जाणार नाही ह्याची सुद्धा दोन्ही संघांनी दक्षता घ्यायचं आहे. वंटी 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 हो बॅट्समन नेम त्यांना बोल 11वा तुमचा बसवा इथे 11वा. दोन्ही संघाने आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे याची दक्षता घ्यायची आहे. सलामीची दोन्ही फलंदाज मैदानात एका साईडला असणारा आशिष दुसऱ्या साईडला असणारा भावेश सामन्यात लवकरात लवकर सुरू करायचं आहे. तसंच सलामीचे षटक हातात मंगलमूर्ती संघ आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे. आम्हाला गोलंदाजचं नाव माहिती नाहीयेत आणि विनंती करेल तुम्हाला आधीच सांगितलं 12वा प्रतिनिधी कंपल्सरी असणार आहे. भावेश अमृत गोलंदाज अमृत आणि 12वा प्रतिनिधी इकडे आपल्या इकडे आलेला आहे. एक छोटी मंगलमूर्तीची एक छोटी खेळाडू दीदी या सामन्यासाठी 12वी प्रतिनिधी म्हणून इकडे आलेली आहे. खियाना पागदरे हर्षद पागदरे यांची सुकन्या. सामन्याला सुरुवात बॉलिंग पार्टीची षटक हातात आहे तो गोलंदाज अमृत
सामोरे तोंड देईल राईट हँड बॅट्समन आशिष. पहिला चेंडू अमृत यांचा आशिषच्या दिशेने. स्लोअर वन चेंडू सुरेख कसा कट केलेला आहे. चौरस कट पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवर आणि चेंडू जात सीमा रेषा पार. चौकार पहिल्याच चेंडूवर चौकार पाहायला मिळतोय. सुरेख असा फटका डीप पॉइंटच्या दिशेला चेंडू गेला. चांगलीच सुरुवात फलंदाजीमध्ये पाहायला मिळते ती फ्रेंड्स 11 संघासाठी. आणि पंचांचा इशारा 4 धावा. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज अमृत आशिषच्या दिशेने. आता मात्र रडदा टप्पा पडून बाहेर पंच वीर यांनी वाईट घोषित केला. 1 धावसंख्या पुढे सरसावला 5 या धावसंख्येवर. 1 चेंडू आणि 5 धावा. पहिल्या चेंडूची सुरुवात केली होती चौकार. अभी तो आगाज हुआ है, अंजाम अभी बाकी है. अभी तो चौका मारा है, छक्का अभी बाकी है. आता मात्र हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. मी म्हटलं होता चौका मारलाय, षटकार मारण्याचा प्रयत्न करतोय आणि मिस होतोय. चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाही. निर्धाव असा चेंडू. तिसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज अमृत आशिषच्या दिशेने. पुन्हा एकदा मारण्याच्या नादात चुकले आणि चेंडू जातो निर्धाव. आता मात्र चांगलाच कमबॅक करतो तो गोलंदाज अमृत. मैदानाच्या बाहेर बसायचंय. ते लाईन लावलाय तर पडद्याच्या बाहेर बसायचंय, सहकार्य करायचंय. कारण क्षेत्ररक्षक जेव्हा फिल्डिंग करायला जातो एखादा. आता मात्र सुरेख असा फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार. पहिला षटकार पाहायला मिळतो. एक अवॉर्ड षटकार. आशिष यांच्या फळीतून सांगितलं होतं चौका माराय, छक्का अभी बाकी. आणि आशिष यांनी षटकार सुद्धा मारला आहे. चांगलीच सुरुवात फ्रेंड्स 11 संघासाठी पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 11 धावा. अप्रतिम असा स्ट्रोक. पाचवा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज अमृत आशिषच्या दिशेने. आता मात्र एक अवांतर असा चेंडू. या आधीच्या 2 चेंडूवर प्रयत्न केला होता आशिष यांनी षटकार मारण्याचा, परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क झाला नाही. परंतु चौथ्या चेंडूवर मात्र चांगलाच स्ट्रोक पाहायला मिळाला आणि 6 धावा कमवल्या होत्या. धावसंख्या पुढे, धावसंख्या ती 12 धावा. बिनबाद अशी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज अमृत आशिषच्या दिशेने. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डोक्यावरनं मारण्याचा प्रयत्न केला होता, पण मिडॉनच्या दिशेला चांगला झेल टिपला जातो. तिकडे क्षेत्ररक्षक हर्षल याच्याकडनं चांगला झेल तिकडे टिपला गेला आणि एक मोठा झटका पाहायला मिळतो आशिषच्या स्वरूपात. वैयक्तिक 12 धावा करून बाद झाला, 10 धावा करून बाद झाला आपल्या संघासाठी आणि पहिला झटका बसला 10 या धावसंख्येवर. आता मात्र चेतन खेळपट्टीवर आशिषाची जागा भरून काढण्यासाठी मैदानात येतोय. चांगलाच कमबॅक गोलंदाजाकडनं. 5व्या चेंडूवर मात्र झेलबाद केलं अमृत यांनी फलंदाज आशिष यांना. आता मात्र चांगला चेंडू बॅटची कड घेतली, लेग साईडच्या दिशेला गेला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव. चेंडू गेला होता आमचे समालोचक भूषण यांच्याकडे आणि षटकाची समाप्ती झाली. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहे ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना फ्रेंड्स 11 संघ.
आता मात्र वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसऱ्या षटक हाताळतो तो गोलंदाज विघ्नेश. दुसऱ्या ओव्हरीतला पहिला चेंडू घेऊन विघ्नेश चेतनच्या दिशेने चांगलाच फटका आणि चांगला प्रयत्न केला होता, परंतु लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या थोडासा पुढे पडला. तो चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु अयशस्वी ठरला आणि एक धाव घेणं ते रोखू शकला नाही. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये चांगलाच प्रयत्न आणि चांगलंच दृश्य आपल्याकडे टिपलं जात आहे ते कॅमेरामॅन हार्दिक याच्याकडनं आणि तेवढंच चांगलं ऑपरेटिंग सुद्धा गौरव यांच्याकडनं. कौतुक करावं लागेल दोघांचा. आता मात्र सूर्य कसा चेंडू टप्पा पडला आणि उसळी घेतली. बाकीचं चोख काम बदलत होतं यष्टांच्या मागे यष्टीरक्षक दर्शन पाटील. मंगलमूर्ती संघाचा संघनायक चांगलीच कामगिरी करतोय यष्टांच्या मागे. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज. चांगलीच गोलंदाजी हातात आहे मात्र विघ्नेश कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि फळीचा काही संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव असा चेंडू जातोय. चांगल्याच गोलंदाजी करतोय. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत आणि 3 चेंडू मध्ये 1 धाव देतोय तो गोलंदाज विघ्नेश. चौथा चेंडू घेऊन भावेच्या दिशेने आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर पंचवीर यांनी हा वाईट घोषित केला. 1 अवांतर धावसंख्या पुढे सरसावला. 15 या धावसंख्येवर पहिली अवांतर धाव या षटकामधील पाहायला मिळते. विघ्नेश यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून चांगलाच मारा करत होता. आतापर्यंतचे 3 चेंडू चांगलाच मारा केला होता परंतु चौथा चेंडू हातात एक अवांतर चेंडू टाकतो तो गोलंदाज. आता शॉर्ट पिच चा चेंडू पुल केलेला उंच गेलेला चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावांकरता खूपच उंच गेला होता हा चेंडू परंतु सुरक्षित फलंदाज. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. धावफलकावर धावसंख्या लागलाय ती 16 धावा आणि 1 गडी बाद आशिषच्या स्वरूपात 10 धावावर बाद केला. 1 षटकार आणि 1 चौकार होता त्या 10 धावांमध्ये. पाचवा चेंडू पंचांकडे दाद मागितली होती परंतु पंचांनी ती फेटाळली. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. चांगलेच तटस्थ असे पंच या सामन्यासाठी आपल्याला लाभलेले आहेत. एका साईडला वीरू दुसऱ्या साईडला जतीन. शेवटचा चेंडू चेतनच्या दिशेने बॅटच्या वरच्या कडेला लागला. पाहूया झेल घेण्याची संधी होते का आणि 3 खेळाडू त्या चेंडूच्या खाली झाले होते परंतु 3 खेळाडूंना ते झेल घेण्यात यशस्वी ठरले आणि जीवदान मिळते. झाडाला लागला आणि झाडाला लागल्या कारणास्तव झेल बाद होऊ शकला नसता परंतु तो चेंडू काही पकडता आला नाही 3 खेळाडूंना. पंचांनी सांगितलं की तो झाडाला आधळला असा चेंडू फांदीला लागला होता. आपण रिप्ले मध्ये सहज पाहू शकता. भूषणने कॉल केला होता. भूषण राऊतने म्हटलं होतं की मी हा झेल टिपतो परंतु तो झाडाच्या फांदीला लागला आणि 3 खेळाडूंच्या मध्ये जाऊन पडला. केवळ 1 धाव. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 18 धावा आणि 1 गडी बाद. आता मात्र नवीन गोलंदाज तिसरा नवीन गोलंदाज यूज करतोय तो गोलंदाज प्रणव. खरोखरच कौतुक करावं लागेल ते कियानाचं एक 12वा प्रतिनिधी म्हणून मंगलमूर्ती संघाकडनं. आता मात्र चेंडू आणि फळीचा संपर्क झाला होता. झेल घेण्याची संधी होती परंतु चेंडू जातो 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. दुसरा चौकार या इनिंग मधील पाहायला मिळतो. चेतनाच्या फळीतून हा पहिला चौकार. पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक मात्र उजव्या बाजूला गेला आणि चेंडू गेला डाव्या साईडला. हवेत हा मात्र चेंडू वळतो. अनुभव मला वाटतं प्लास्टिक क्रिकेटचा थोडा कमी या खेळाडू अमृतला. दुसरा चेंडू फुल टॉस चेंडू पंच यांनी हा नो घोषित केला. आता मात्र फ्री हिट चेंडूची संधी असणार आहे. सुवर्ण संधी. पाहूया
फलंदाजीसाठी मेजवानी, या मेजवानीचा लाभ उचलतोय का षटकार की चौकार टळतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या धावफलकावर 23 आणि 1 गडी बाद. दुसरा चेंडू फ्रेडचा फलंदाजाच्या दिशेने फ्लिक केलेला आहे हा मिनी हेलिकॉप्टर, परंतु झेल काही घेता आला नाही. क्षेत्ररक्षकाला 1 धाव घेण्यात यश येत आहे. चांगलाच फ्लिक केला होता या चेंडूला. धावसंख्या जाऊन पोचते 24 या धावसंख्येवर. तिसरा चेंडू आता मात्र लेग साइड सेजला फ्लिक केला भावेशांनी. चेंडू जातो गोशांकित क्षेत्रामध्ये. 1 धावान करता धावसंख्येत 1 ने भरतोय. धावसंख्या होत आहे ती 25 धावा. 3 चेंडू बाकी असतील प्रणवाच्या गोलंदाजीतील. चौथा चेंडू भावेशच्या दिशेने शॉर्ट पिच बसचा चेंडू आणि त्या चेंडूला पुल केलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. काउ कॉर्नरच्या दिशेला 6 धावान करता दुसरा षटकार या इनिंग मधून पाहायला मिळतोय. भावेशांच्या फळीतून मात्र पहिला षटकार. धावसंख्येत 6 ने भरमार होत्या. धावसंख्या जाऊन पोचत्या 31 या धावांवर 1 गडीच्या मोबदल्यात. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता आणि थोडासा स्लो रन पद्धतीचा आला. नीट पाहिला त्या चेंडूला आणि त्या चेंडूला मात्र पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. 6 धावान करता शेवटचे 2 चेंडू बाकी असतील प्रणवाच्या गोलंदाजीमधील. आता मात्र चांगलाच संपर्क झालाय दोन्ही फलंदाजाचा चेंडू आणि फळींमध्ये पाहायला मिळतोय. 1 षटकारानंतर निर्धावाचा चेंडू हातात आहे तो गोलंदाज प्रणव. शेवटचा चेंडू या षटकातील भावेशच्या दिशेने प्रणव. फुलटॉस चेंडू होता परंतु हाफ यष्टांच्या खूपच बाहेर आणि चांगलंच यष्टीरक्षण तिकडे. एक बाईच्या स्वरूपात धाव घेण्याच्या नादात धावचित होतो फलंदाज भावेश. आपला गडी मात्र गमावतो आहे 1 धावा चोरण्याच्या नादामध्ये. वाईट चेंडू एक अवांतर धाव. धावसंख्या ती 32 धावा आणि एक चौटी धाव काढण्याच्या नादात धावचित झाला. आता मात्र खेळपट्टीवर येतो तो अक्षय भावेशीची जागा भरून काढण्यासाठी. शेवटचा चेंडू आता मात्र सूर्य कसा फटका पाहायला मिळतो. चेंडू जातो सीमा रेषा पार. चौकार. काहीच संधी नाही फलंदाजाला आणि मात्र क्षेत्ररक्षकाला माफ करा तिकडे क्षेत्ररक्षक होते देवेंद्र परंतु काहीच संधी नाही. पाहू शकतो जितेंद्र कुणालांचे परम मित्र. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या होती 36 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात. चांगलीच फटकेबाजी तिकडे चेतनच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडूंचा फेस केला आणि 7 चेंडूमध्ये 2 चौकारासह 12 धावांवर खेळतोय अमृत. पहिला चेंडू घेऊन अक्षयच्या दिशेने कूच करताना फुल टॉस चेंडू लेग साईडच्या बाहेर. पंच वीर्यांना वाईट घोषित केला. 1 अवांतर धाव. धावसंख्या पुढे सरसावला 37 धावा. आता मात्र चांगलीच फटकेबाजी जर विचार केला तर फ्रेंड्स 11 संघाकडनं पाहायला मिळते. वारंवार चांगलीच फटकेबाजी तिन्ही फलंदाजांना चांगलंच योगदान आपल्या संघासाठी देताना. त्या दरम्यान पहिला चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र खूपच बाउन्सर हा चेंडू माफ करा भीमर हा चेंडू आणि फ्री हिटची संधी असणार आहे. नो बॉल आहे. फलंदाजी सुवर्णाची संधी आहे. पाहूया फ्री हिटचा चेंडू आहे त्या चेंडूवर फायदा उचलतोय का फलंदाज अक्षय.
आता मात्र एक अवांतर चेंडू, वाईट चेंडू जातोय. एक धाव, धावसंख्येत एक नंबर 39 धावा. आणि आता मात्र कियाना थोडस हातभार लावताना या स्पर्धेसाठी स्टॉम्प्स लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. आता ऑपरेटिंग करते ते कियाना. प्रेम त्यांना बाहेर घ्यायचंय, कारण आपण पाहिलं तर लाईव्ह सामने चालू आहेत, युट्यूबच्या माध्यमातून चालू आहेत. तर प्रेक्षकांना पण विनंती आहे, पहिला सुद्धा तुम्हाला पंचांनी सांगितले होते परंतु सुद्धा तुम्ही तेच कृत्य करतायत. एक चेंडू पहिला चेंडू झाला, दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज अमृत चेतनच्या दिशेने. फुल टच चेंडू होता परंतु त्या चेंडूवर काही संधी उचलू शकला नाही. एक धाव घेण्यात मात्र यश येत आहे. चेंडू जातो डीप मिड विकेटच्या दिशेला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत एक धाव सहजरित्या मिळते. धावसंख्येला ती 41 धावा. आता मात्र स्ट्राईकवर येतो फलंदाज अक्षय. तिसरा चेंडू घेऊन अमृत अक्षयच्या दिशेने. आता मात्र चांगलाच चेंडू, खरोखरच चांगला चेंडू आहे. त्या चेंडूला सुद्धा सन्मान दिला. निर्धाव असा चेंडू जातोय. स्वतःच गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा गोलंदाजाकडनं पाहायला मिळत आहे. कोणतीही धाव घेऊ शकत नाही या चेंडूवर. आता शेवटचे 3 चेंडू बाकी असतील या चौथ्या षटकातील. चौथा चेंडू घेऊन अमृत लो फुल टचचा चेंडू. आता मात्र फलंदाज होत आहे बाद. चांगलाच झेल टिपला घ्या तिकडे काव कॉर्नरच्या दिशेला प्रणव यांनी. आणि तिसरा झटका बसतोय तो फ्रेंड्स 11 संघाला चेतनच्या स्वरूपात. चांगलीच फटकेबाजी करता करता फलंदाज मात्र होत आहे बाद. तंबूत परततोय आपल्या संघासाठी. चांगलीच खेळी केली. 2 चौकार असं वैयक्तिक 11 धावत, सॉरी माफ करा, अक्षय बाद होतोय. 2 चेंडूमध्ये 1 धावा करून बाद झाला आपल्या संघासाठी. आता मात्र येते फलंदाजासाठी शुभम. अक्षयची जागा भरून करण्यासाठी खेळपट्टीवर शुभम आला. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील या चौथ्या षटकातील. अमृत 5वा चेंडू घेऊन शिवमच्या दिशेने कोच करताना. आता मात्र टपावर थोडासा बाहेर निघाला पंच वीरू यांनी वाईट घोषित केला. एक अवांतर धाव. धावसंख्या होते ती 42 धावांवर जाऊन पोहोचते. 3 गड्यांच्या मोबदल्यात तिसरा झटका बसला अक्षयच्या स्वरूपात. पुढचा चेंडू अमृत. पुन्हा एकदा एक अवांतर असा चेंडू हाताळला जातो. सलग 2 चेंडू अवांतर हाताळले जात आहेत. ते गोलंदाज अमृत याच्याकडनं. या आधीच्या चेंडूवर चांगलाच फलंदाज बाद केला होता. चांगला झेल टिपला होता काव कॉर्नरच्या दिशेला प्रणय ह्याच्याकडनं. अमृत पुन्हा एकदा शिवमच्या दिशेने.
आता चांगला चेंडू आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतंय ते हर्षल पागदर यांच्याकडे. पुढचा आलेला सामना साईनाथ वर्सेस रिअल-1. दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असेल त्यांना मी विनंती करेल त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. पुढचा जो सामना खेळवला जाईल साईनाथ वर्सेस रिअल-1. चांगला चेंडू मारला होता परंतु नॉन स्ट्राईक फलंदाजच्या अंगाला आढळला. एक धाव, षटकाची समाप्ती. धावसंख्या होते ती 44. 4 and 4 44. भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग पहिल्या चेंडूवर चौका मारायचा. तो विश्वचषक 2011 जर आपण पाहिला तर प्रत्येक सामना सुरुवात करत होतो चौकाराने. आता मात्र बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असणार आहे. आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 2 षटक पॉवर प्लेची षटकं असतात. पहिलं षटक बॉलिंग पॉवर प्ले आणि दुसरं षटक आपण 2 ते 5 षटकांमध्ये कधी घेऊ शकतो. तो फलंदाजी संघावर असतो त्यांनी तो कधी घ्यायचा आहे. जर दुसऱ्या तिसरं चौथं षटक बॅटिंग पॉवर प्लेचा वापर नाही केला तर 5वं षटक मात्र अनिवार्य असतं. बॅटिंग पॉवर षटक विघ्नेश वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 5वं षटक हातात. पाचव्या षटकातला पहिला चेंडू शुभमच्या दिशेने शॉर्टपिच पेसचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढतो लेग साईडच्या दिशेला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील करत तोपर्यंत चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट खेळपट्टींच्या मध्ये तर चेतन आणि शुभम यांच्यामध्ये पाहायला मिळते. एक धाव, धावसंख्या 45 धावांवर जाऊन पोचते. दुसरा चेंडू आता मात्र चेतनच्या दिशेने चांगलंच क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला गेलं तर हर्षल यांच्याकडनं पाहायला मिळत आहे. निर्धाव असा चेंडू हर्षद पागदरे तिसरा चेंडू विघ्नेश चेतनच्या दिशेने लेग साईडच्या दिशेला थोडंसं गचा असं क्षेत्ररक्षण तिकडे अमृत यांच्याकडनं पाहायला मिळालं. एक धाव सहजरित्या घेत आहेत. दुसरी धाव घेण्याचा काहीच प्रयत्न केला होता परंतु फेटाळून लावत आहेत ते शुभम. धावसंख्या जाऊन पोचते 46 या धावसंख्येवर. 3 चेंडू बाकी असतील या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकातील. चौथा चेंडू विघ्नेश यांचा ऑफ जस्टिनच्या बाहेर पंच वीरू यांनी अवॉइड घोषित केला. एक अवांतर धाव, धावसंख्या होती ती 47 धावा. पहिली अवांतर धाव या षटकातील पाहायला मिळत आहे ती गोलंदाजी विघ्नेश यांच्याकडनं. जर पहिल्या षटकाची जरी विचार केला विघ्नेश यांचा तर चौथा चेंडू टाकताना एक अवांतर धाव टाकली होती. तेच ते प्रत्यक्षात पुन्हा एकदा या षटकामध्ये पाहायला मिळत आहे. आता मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात फलंदाज मात्र होता बीट आणि चांगलंच यष्टीरक्षण तिकडे दर्शन यांच्याकडे तेवढाच चांगला क्विक थ्रो पाहायला मिळाला आणि फलंदाज मात्र धावचित होतोय. खरोखरच यष्ट्यांच्या मागे एक चांगलंच यष्टीरक्षण पाहायला मिळतंय दर्शन पाटील यांच्याकडनं. नॉन स्ट्राईक फलंदाज थोडा पुढे आला होता पहिल्या दर्शनने आणि तेवढंच चांगलं कलेक्शन जितेंद्र यांच्याकडनं सुद्धा पाहायला मिळतं आणि फलंदाज मात्र धावचित होतोय. दोन चेंडू बाकी असतील. पाचवा चेंडू विघ्नेश यांचा लेग साईडच्या दिशेला खेळून काढला. एक धावान करता काव कॉर्नरच्या दिशेचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील करेल तोपर्यंत एक धाव सहजरित्या. धाव संख्या होते ती
48 धावा. पुढचा चेंडू मनीषच्या दिशेने. आता मात्र पंचांनी वाईट घोषित केला. धावसंख्या पुढे सरसावल्या 49 या धावसंख्येवर. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या सामन्यात उभारली गेली होती नवयुग विरुद्ध समर्थ अ संघामध्ये. समर्थ अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 80 धावा केल्या होत्या. शेवटचा चेंडू हा बॉलिंग पॉवर प्लेच्या बॅटिंग पॉवर प्ले मधील पंच जतीन यांनी न घोषित केला. 50 धावा पूर्ण होत आहेत ते फ्रेंड्स 11 संघाच्या. या अवांतर धाव्याने फ्री हिटचा चेंडू, सुवर्ण संधी, पॉवर प्लेचा षटक आणि फ्री हिट. पाहूया या फ्री हिटचा फायदा उचलतोय का फलंदाज मनीष. शॉर्ट पिचचा चेंडू टळवलेला आहे. फलंदाज मात्र बाद होऊ शकत नाही. झेल घेतला तरी पहिली धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा काहीच प्रयत्न नाही. चांगलंच क्षेत्ररक्षण आणि तेवढंच चांगलं करेक्शन जितेंद्र यांच्याकडनं पाहायला मिळत आहे. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 51 धावा. वैयक्तिक पहिला आणि सांघिक 6वे षटक हातात होतो गोलंदाज रुद्र. तर विचार केला मंगलमूर्ती संघाकडून 4 नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेमध्ये. प्रथमच ह्या 4 गोलंदाजांना पाहिलं जात आहे. पहिला चेंडू रुद्र यांचा. पहिला चेंडू खूपच बाहेर. पंच वीरू यांनी वाईट घोषित केला. एक अवांतर धाव. धावसंख्या पुढे सरसावल्या 52 या धावसंख्येवर. 6 चेंडू बाकी असतील. या पहिल्या इनिंग मधील पुढचा होणारा सामना साईनाथ विरुद्ध रिअल वन. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेल नाणेफीचा कौल उडवून घ्यायचा आहे. साईनाथ आणि रिअल वन. त्याच दरम्यान नो चेंडू घोषित केलेला आहे पंच वीरू यांनी. आता मात्र फ्री हिटची संधी असणार आहे. सुवर्ण संधी, दुसरी संधी मिळते मनीष यांना. या आधीच्या चेंडूवर सुद्धा फ्री हिटची संधी मिळाली होती. त्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळाला नाही. आता मात्र पाहूया या फ्री हिटच्या चेंडूचं सोनं करतोय का फलंदाज मनीष. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. पंचांनी हा न घोषित केलाय आणि ओव्हर बंद केलं जाईल. 2 धीमार हाताळतोय तो गोलंदाज रुद्र. 1+1 अशा 2 धावा. धावसंख्येत 2 धावसंख्या होते ते 55 धावा. आता मात्र फ्री हिटचा चेंडू असणार आहे आणि गोलंदाजचं षटक बंद केलंय. नवीन गोलंदाज वापरला जातोय. भूषण रावत मात्र गोलंदाजीच्या मोर्चा सांभाळतोय. पाहूया कशा रीतीने गोलंदाजी करतोय. 6 चेंडू बाकी असतील. पुढचा होणारा सामना साईनाथ विरुद्ध रिअल वन. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफीचा कौल उडवण्यासाठी समालोचन कक्षाची संपर्क साधायचा आहे. हिटचा चेंडू असणार आहे. क्षेत्ररक्षण मात्र बदललं जाऊ शकत नाही. पाहूया पहिलाच चेंडू भूषणांना हाताळायचा आणि तो सुद्धा फ्री हिटचा चेंडू. पाहूया चूक केली दुसऱ्याने. आता ती निस्तरायचं आहे मात्र भूषणांना. आणि चांगलाच चेंडू. तो फ्री हिटचा चेंडू होता आणि निर्धाव असा चेंडू टाकतोय. कौतुक करावं लागेल कारण पहिलाच चेंडू जर हाताळायला येतोय गोलंदाज आणि तो सुद्धा फ्री हिटचा चेंडू आणि तो चेंडू मात्र निर्धाव हाताळतोय तो गोलंदाज भूषण. दुसरा चेंडू घेऊन मनीषच्या दिशेने. हा चेंडू मात्र लेग यष्टांच्या खूपच बाहेर. पंच वीरू यांनी न घोषित केला. 1+1 अशा 2 धावा.
2 धावा मिळत आहेत आणि फ्री हिटचा चेंडू असणार. आता मात्र शिवम यांच्यासाठी संधी. ह्याआधी एक चुकी केली होती रुद्रा यांनी आणि फ्री हिट मिळाला होता. आता मात्र फ्री हिट स्वतःच्याच गोलंदाजीवर चूक करत होते भूषण. पाहूया शुभम या चेंडूवर फटका मारतोय का. धावसंख्या 2 भरात धावसंख्या होत आहे ती 57 धावा. पुन्हा एकदा हा नो चेंडू घोषित केला आहे पंचांनी. एक भीमर झालेला आहे. फ्रीची संधी कायम असणार आहे. रिव्ह्यू घेतला जातोय आणि पंच वीरेंद्र तांडील नो कायम राहणार आहे. फ्रीची संधी असणार आहे ती फलंदाज शिवम यांना. धावसंख्या ती 58 धावा, दुसरी सर्वोच्च धावा या स्पर्धेमधील. आता फुल टच चेंडू उंच तर गेलेली आहे, उंची मिळाली आहे, लांबी काही मिळाली नाही. झेल टिपला आहे त्या चेंडूवर. फ्रीटचा चेंडू होता केवळ एकच धाव. मला वाटतं जेवढा वरती चेंडू गेला होता 2 धावा काढल्या पाहिजे असत्या, परंतु एकच धाव. 2 चेंडू झालेले आहेत. चांगला झेल टिपला होता जितेंद्र यांनी, परंतु फ्रीटचा चेंडू होता. फलंदाज मात्र बाद होऊ शकला नाही. आता मात्र पुन्हा एकदा भीमर चेंडू. पंचांनी हा नो घोषित केला. एक धाव मिळाली. पुन्हा एकदा मला वाटतं आता गोलंदाजाचं षटक बंद केलं जाईल. नवीन गोलंदाजाचा वापर केला जाईल. 1+1 अशा 2 धावा. 6व्या षटकासाठी आता मात्र आपल्याला तिसरा गोलंदाज पाहायला मिळेल असं आम्हाला वाटतं की जितेंद्र पुढचं षटक हाताळतील का. 4 चेंडू टाकायचे आहेत. धाव झालं ते 61, परंतु 61 धावा. हर्षद फ्रीटचा चेंडू. पाहूया फलंदाजासाठी आणखीन एक संधी आहे. शॉर्ट पिचचा चांगला चेंडू, निर्धावाचा चेंडू. जर पाहिलं भूषण यांनी सुद्धा संधी मिळाली होती गोलंदाजी करायला. पहिला चेंडू फ्रीटचा होता, निर्धाव टाकला. तेच दृश्य आपण पाहिलं हर्षदच्या दिशेने. आता चांगला चेंडू लेग साईडच्या दिशेला खेळून करतोय. थोडस फंबल तिकडे पाहायला मिळालं दोन्ही क्षेत्ररक्षकाकडनं. पहिला मात्र हर्षद यांच्याकडनं, दुसरा मात्र प्रणय यांच्याकडनं. आणि चांगली थ्रोइंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. धावसंख्येत 2 भरत आहे. धावसंख्या होते ती 63 धावांवर जाऊन पोहोचत आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील या शेवटच्या षटकातील. पंच तुम्हाला जे चेंडू देतात पंचांना सर्व माहिती आहे. पंचांना माहिती होतं चेंडू चेपला गेलेला आहे, त्यामुळेच तुम्हाला नवीन चेंडू दिला जातोय. याची दक्षता घ्यायची आहे. त्या दरम्यान पुढचा चेंडू घेऊन हर्षद शिवमच्या दिशेने. चांगला चेंडू. 1 धाव. धावसंख्या ती 64 धावा. आता शेवटचा चेंडू बाकी असेल. शेवटच्या चेंडूवर पाहूया मनुष्यांच्या फळीतून मोठा प्रहार पाहायला मिळतोय का. पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू. पंचांकडे दात मागितली, पंचांनी ती फेटाळून लावली. पंचांचं मत लेग एक्स्ट्रा मिस होत होतं. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या होती 65 धावा आणि 66 धावांचं एक आव्हान ठेवलेलं आहे मंगलमूर्ती संघासमोर. पुढचा सामना साईनाथ विरुद्ध रिअल 1. दोन्ही संघाच्या कर्णधार कुठे असतील त्वरित नाणेफेकीचा कल उडवून घ्यायचा आहे. साईनाथ संघ आपला कर्णधार हा नाणेफेकीचा कौल उडवून घ्यायचा आहे. रिअल 1 संघ
मोहिकला आवाज दे रे तो मागे चालू सर्वेश मोहिक. पुढं कॉइन नाही उडवता अरे पण काय सांगायचं यार टाकून जा ना क्रिकेट ठेवून द्यायचा कोणी निवडणं करायचा गाडीपेक्षा विचित्र ते भाऊ नाही कॉमेडी नाही करणार मी लिहिलं पाहिजे मोहित करेल कॉमेंट्री काय मी लिहितोय काय सगळे चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्यायचा आहे. वरती थोडा किरण आणि सागर दर्शनचा कर्णधार श्रेयस आश्रय माफ करा त्यांना सन्मान चिन्ह दिलं जाईल कारण आपलं सन्मान चिन्ह झालं होतं बाकी होतं. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी घेतल्याबद्दल तुम्हाला एक सन्मान चिन्ह दिलं जाईल. किरण यांना विनंती करेल त्यांनी मंचा किरण समालोचक अरे बोल ना मला आवाज कॉल कर अरे 40 पर्यंत ये 40 हॅलो कृपया पंचांनी लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायचं आहे आपल्या. मंगलमूर्ती संघासमोर आणि प्रथम मंगलमूर्ती संघाचे ओपनर फलंदाज दर्शन आणि अमृत हे मॅन फ्रॉम जांभोशी उर्फ पेन इथनं आलेले बघ आपल्याला इथे दिसतील. आणि फ्रेंड्स 11 संघाकडनं प्रथम गोलंदाजीसाठी येत आहे तो पंकज. जांबोशीचा आयकॉन प्लेयर. खाली जा ना तिकडून बघ नंतर नाव सांगायला एक एकदा.
आणि सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू घेऊन तयार पंकज. सामना करेल तर दर्शन 66 धावांचा पाठलाग करताना आपल्या संघासाठी. आणि आता मात्र ऑफस्टॉपमध्ये टाकलेला चेंडू. पहिला चेंडू निर्धावाचा चेंडू पंकज यांचा. आणि धावसंख्या इथे स्थिर होताना आणि एक पण धावा राहिले नाही. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न करताना दर्शन आपल्या संघासाठी, पण निर्धाव होतो तो चेंडू. दुसरा चेंडू घेऊन तयार. आणि आता मात्र पुन्हा एकदा टाकलेला चेंडू ऑप्शनच्या बाहेर, पण पंचांनी तो वाईट घोषित केला आणि संघाचा श्री गणेश होताना एक धावेनी धावसंख्या झाली होती एक चेंडू एक धावा. आणि आता मात्र चांगला टोला चेंडू लेक्साच्या दिशेने आणि आज जातो चौकार. 4 धावां करता आणि दर्शनांच्या फलंदाजीची होतो चौकार आणि धावसंख्येत भर होतो. धावसंख्या देखील 5. 2 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या देखील 5. तिसरा चेंडू घेऊन तयार पंकज. सामना करेल तर दर्शन एक चौकारी निशी. आणि आता मात्र चांगला चेंडू आणि चांगल्या पद्धतीने खेळून काढला. निर्धाव चेंडू बॉलाला रिस्पेक्ट दिला एक प्रकार आणि धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या 5. 3 चेंडू पूर्ण होऊन मंगलमूर्ती संघाची 66 धावांचा पाठलाग करताना मंगलमूर्ती संघ. आणि आता मात्र मारण्याचा प्रयत्न होता दर्शनांचा ऑप्शनच्या दिशेने मारण्याचा, पण निर्धाव होता चेंडू. 4 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या 5. पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. आणि आता मात्र मारलेला चेंडू आणि ते झेलबाद होतो आहे आणि अशा प्रकारे पैसे लावणे झालेले, पण जरा कॉमेंटेटर जरा घाई गडबडी असल्या कारणाने ते 500 रुपये वाटले बाळाभाऊंचे. आणि पहिला गडी बाद होता तो दर्शनच्या स्वरूपात मंगलमूर्ती संघाचा 5 या धावसंख्येवर सुद्धा 4 धावा करून तंबूत परतताना दर्शन. आणि आता नवीन फलंदाज मैदानात उतरतोय तो मंगलमूर्ती संघाकडनं. प्रणव. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. 5 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या 5. आता नवीन फलंदाज दर्शनाची जागा भरून काढण्यासाठी येतो तो प्रणव. शेवटचा चेंडू घेऊन तयार पंकज. आणि आता मात्र चांगला चेंडू टाकतोय तो निर्धावाचा चेंडू. अशा प्रकारे एक षटक संपून धावसंख्या होती 5 मंगलमूर्ती संघाची. एक गडीच्या मोबदल्यात आणि आता मंगलमूर्ती संघाला जिंकण्यासाठी 30 चेंडूत 61 धावांची गरज असणार आहे, याची नोंद घ्यावी. 30 चेंडू 61 धावा.
आता नवीन गोलंदाज होता तो दीपेश. फ्रेंड्स 11 संघाकडनं दुसरा षटक घेऊन येत आहे तो दीपेश आणि स्ट्राईकला येतो अमृत मॅन फ्रॉम जांबोशी. जांबोशीला आयकॉन प्लेअर पेन या भागातून बिलॉंग करतोय तो अमृत. खास कौटी टुर्नामेंट खेळण्यासाठी तो खास माहीममध्ये आलेला आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन तयार दीपेश. सामना करेल तो अमृत. आणि आता माझा चांगला टोला चेंडू लेग साईडच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल इथे आणि निर्धाव जातो चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल इथे फ्रेंड्स 11 संघाकडनं आपल्या संघासाठी. पहिला चेंडू निर्धाव जात आहे तो दीपेश यांचा. आणि आता मात्र दुसरा चेंडू टाकलेला लेग साईडच्या दिशेने. पंचांचे दोन्ही हात वर. एक अवांतर धाव आणि एक अवांतर धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या ती 6. एक चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या ती 6. दुसरा चेंडू घेऊन तयार. सामना करेल तो अमृत. आणि आता मात्र चांगला तोळा चेंडू ऑप्शन आणि चांगला झेल म्हणता येईल तो अक्षय यांच्याकडनं. ऑफसाईडच्या दिशेने चांगलाच प्रयत्न केलेला अमृत यांनी पण इथे झेलपाद होतोय तो अमृत. 0 धावा करून आपल्या संघासाठी एकही धावा न करता बाद झालेला आहे तो. आणि दुसरा गडी बाद होता तो मंगलमूर्ती संघाचा. 6 या धावेवर आता नवीन फलंदाज अमृतांची जागा भरून काढण्यासाठी तो हर्षद. दुसऱ्या चेंडूवर गडी बाद घेऊन आता तिसरा चेंडू घेऊन तयार दीपेश. सामना करेल तो नवीन फलंदाज मैदानात हजर हर्षद. आणि आता मात्र चांगला चेंडू म्हणता येईल पण पंचांनी दोन्ही हात वर करताना एक अवांतर धाव टाकतोय तो दीपेश. आणि एक धावेने भरून धावसंख्या ती 7-0-7. 2 चेंडू पूर्ण. तिसरा चेंडू घेऊन तयार दीपेश. सामना करेल तो हर्षद. आणि आता मात्र पुन्हा एकदा अवांतर धावा टाकतोय दीपेश. सलग 2 चेंडू टाकतोय अवांतर धावा आणि या अवांतर धावेने संघाची धावसंख्या वाढताना मंगलमूर्ती संघाची. आणि आता पुन्हा एकदा लेस्टमच्या बाहेर सलग 3 चेंडू अवांतर टाकतोय तो दीपेश. आणि या अवांतर धावेने धावसंख्येत वाढतोय. धावसंख्या ती 8. आणि आता मात्र चांगला चेंडू आणि मारण्याचा प्रयत्न केला आणि बॅटीची कड घेऊन मागच्या दिशेने जातोय आणि मैदानात 1 धाव भेटते आणि धावसंख्येत 1 धावेने भर. धावसंख्येत 10. 1-0-10. 3 चेंडू पूर्ण होऊन आता चौथा चेंडू घेऊन तयार. सामना करेल तो प्रणव. आणि आता मात्र पुन्हा एकदा अवांतर धाव टाकतो तो दीपेश. लेगसाईडच्या दिशेने चेंडू जातोय तो अवांतर धावे करताय. धावसंख्या येते 11. 1-1-11. शेवटचे 3 चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. चौथा चेंडू टाकण्याचं यश येत नाही ते दीपेश यांना.
आणि आता मात्र चांगला चेंडू चांगल्याच पद्धतीने ठेवून त्याला प्रणवाने ऑफसाईडच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षकच्या हातात जातो तो चेंडू आणि एक धाव पूर्ण होते आणि असं धावसंख्या पूर्ण होऊन धावसंख्या ती 12 1 to 2 4 चेंडू पूर्ण. आणि आता मला चांगला तोडलेला ऑफसाईडच्या दिशेने जातो षटकार. अशाच प्रकारे 6 धावांनी भर होत्या मंगलमूर्ती संघाची आणि धावसंख्येत भर होत्या. धावसंख्या 18 18 5 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या ती 18. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगला तोडलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने हर्षित यांच्या फलंदाजीतून 6 धावांकरता शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील आणि धावसंख्या 18 18. आणि आता मात्र वाईट चेंडू पंचांचे दोन्ही हात वर आणि एक धावेने भर धावसंख्या 19. आणि आता मात्र लेस्टनच्या भात टाकतो चेंडू एक अवांतर धाव आणि या अवांतर धावेत धावसंख्या होते 20 20. आणि आता पुन्हा एकदा लेस्टनच्या बाहेर पाहूया इथे रनआउट होता ही संधी आणि ते रनआउट फुटताना आणि एक अवांतर धाव आणि या धावेने मंगलमूर्ती संघाची धावसंख्या ती 21 21. शेवटचा चेंडू टाकण्याची यश येत नव्हतं दीपेश यांना. आणि आता पुन्हा एकदा लेस्टनच्या बाहेर टाकतोय सलग 3 चेंडू अवांतर टाकतोय दीपेश आपल्या संघासाठी. थोडं महागडं षटक दिसतंय ते दीपेश यांचं. पहिल्या षटकात केवळ 5 धावा दिलेले पंकज यांनी पण या षटकात खूप महागडं षटक येत आहे दीपेश यांचं आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू देऊन तयार दीपेश. सामना करेल तो हर्षद आणि आता मात्र टाकतोय तो ऑप्शनच्या बाहेर आणि पंचांनी नो घोषित केलाय कारण हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर टाकल्यामुळे हा पंचांनी नो घोषित केला आणि हा फ्री हिटचा चेंडू असणार याची नोंद घ्यावी प्रणव यांनी. 1+1 एकूण 2 धावा येतो आणि 2 धावे धावसंख्या येते 24 24. 5 चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या 24 24. आणि आता माझा चांगला चेंडू आणि ते रनआउट होता पाहिजे आणि ते रनआउट होताना हर्षद आहे आणि तिसरा गडी बाद होतोय तो हर्षदच्या स्वरूपात. रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय तो हर्षद. चांगलीच फलंदाजी करतोय पण खराब रनिंग विकेट म्हणता येईल ते आणि गडी बाद होतोय धावचीच्या स्वरूपात हर्षद आणि धावसंख्या स्थिर धावसंख्या 24. 2 षटक संपून धावसंख्या 24. आता जिंकण्यासाठी 24 चेंडू 42 धावा. 24 चेंडू 42 धावा. आता कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो पाहूया. आता नवीन फलंदाज मैदानात कोण येतोय तो पाहूया मंगलमूर्ती संघाकडनं.
आता नवीन फलंदाज मैदानात विघ्नेश हर्षद यांची जागा भरून काढण्यासाठी आणि आता नवीन गोलंदाज मैदानात मनीष हे सुयश संघाकडनं खेळतात, पण आज या फ्रेंड्स इलेव्हन संघाकडनं खेळताना तिसऱ्या षटकात पहिला चेंडू घेऊन तयार मनीष आणि मनीषांचा पहिला चेंडू लेस्टमच्या बाहेर, पंचांचे दोन्ही हात वर, एक अवांतर धावसंख्या बर, धावसंख्या 25-25. मनीष बॉलिंग कितवा चेंडू आहे? चौथा चेंडू घेऊन मनीष प्रणव यांनी डिक्लेअर झोन मध्ये एक धावान करता धावसंख्येत भर, धावसंख्या 29. अतिरिक्त क्षेत्राच्या बाहेर चेंडू, धावसंख्येत भर, धावसंख्या झाली आहे 30. आणि ते LBW च्या स्वरूपात प्रणव हा बाद झालेला आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी मनीष यांची. बॅट्समॅन नेम मंगलमूर्तीच्या खेळाडूंनी आपला 12वा फिल्डर समालोचन कक्षाकडे पाठवावे. हर्षल प्रणवांची जागा भरून काढण्यासाठी आला आहे. हर्षल पाहूया मनीषांचा शेवटचा चेंडू हर्षल यांच्या दिशेने. अतिरिक्त क्षेत्राच्या बाहेर चेंडू, धावसंख्येत भर, धावसंख्या झाली आहे 31. हर्षल पाहूया मनीष हर्षल यांच्या दिशेने आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू आणि ओव्हर 18 बॉल 35 धावांची आवश्यकता मंगलमूर्ती संघाला. पाहूया अठरा चेंडू आणि 32 धावांची गरज असणार आहे.
लाईव्ह कर तू लाईव्ह कर लाईव्ह गोलंदाज भावेश 18 चेंडू आणि 35 धावांची गरज असणार आहे. बोल ना जरा गोविंद काय बोलू बोल काय बोल पहिला चेंडू फुल टॉस चेंडू आणि चांगला क्षेत्ररक्षण तिकडे दीपेश यांच्याकडनं पाहायला मिळालं, परंतु एक धाव घेण्यात रोखू शकले नाही फलंदाजांना. आता मात्र स्ट्राईक वर येतोय. जर भावेश यांनी हॅट्रिक काढली तर गोविंद तामोरे यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे भावेश तांडव यांच्यासाठी. दुसरा चेंडू भावेश हर्षलच्या दिशेने. आता मात्र हाफ जस्टिसच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केला, एक अवांतर धाव. सतरा चेंडू आणि 33 धावांची गरज असणार आहे. दुसरा चेंडू भावेश हर्षलच्या दिशेने कोच करताना चांगला चेंडू पंचांकडे दात मागताना पंचांनी ती फेटाळून लावली. पंचांचं मत हा टप्पा पडून बाहेर जात होता. ऑफ जस्टर नक्कीच मिस करत होता आणि चांगलाच कॉल तिकडे पाहायला मिळत होतो पंचवीर यांच्याकडनं. 16 चेंडूचा खेळ बाकी असल्याने 33 धावांची गरज असणार आहे. उर्वरित 16 चेंडू आणि 33 धावा. चांगलीच चुरस फेंट इलेव्हन विरुद्ध मंगलमूर्ती आपण जो आता सामना पाहतोय त्याच दरम्यान थोडस गच्चा असं यष्टीरक्षक चांगलाच चेंडू फलंदाज बीट क्षेत्र यष्टीरक्षक बीट आणि बाईकच्या साह्याने एक धाव मिळते. आता 15 चेंडूंचा खेळ बाकी असलेले 32 धावा करायचे असतील तर म्हणजे मंगलमूर्ती संघाला. स्ट्राईक लावतोय तो फलंदाज विघ्नेश. लेदर क्रिकेटचा हा फलंदाज पाहूया या प्लास्टिक क्रिकेटमध्ये कशी खेळ करून दाखवतोय. चांगलाच फटका मारला होता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालं हर्षद यांच्याकडनं. पाचवा चेंडू घेऊन भावेश हर्षलच्या दिशेने. आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला, हुकले चुकले चेंडू जात नाही निर्धाव. बाकीचा चौक काम बजावता येतो यष्टीच्या मागे यष्टीरक्षक चेतन. शेवटचा चेंडू बाकी असतील. शेवटचा चेंडू भावेश यांचा लो फुलटस लेग साईडच्या बाहेर. पंचवीर यांनी वाईट घोषित केला. धावसंख्या पुढे सरसावलाय 36 या धावसंख्येवर. उर्वरित 13 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 13 चेंडू मागे धावा करायच्या असतील 30. 4 गणांच्या मोबदल्यात 36 धावा मंगलमूर्ती संघ. आता मात्र चांगलाच चेंडू स्वतःच गोलंदाजी क्षेत्ररक्षण केलास तर धावचीची संधी होती, पण लेग बायच्या सहाय्याने एक धाव. धावसंख्या जाऊन पोचते ती 37 धावांवर. 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल 29 धावा आणि पंचवीर यांचा इशारा. बॅटिंग पॉवर प्लेचा षटक. बावूया या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके मारले जात आहेत का? 12 चेंडू आणि 29 धावा. जर विचार केला मंगलमूर्ती संघाकडनं तर दर्शन, अमृत, प्रणव आणि हर्षद हे 4 फलंदाज सलामीचे फलंदाज बाद झाले. आता मात्र खेळपट्टीवर जर विचार केला तर एका साईडला विघ्नेश, दुसऱ्या साईडला हर्षल. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 5 षटक हातात तो गोलंदाज मनीष. पॉवर प्लेचं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकातील पहिला चेंडू
वेगाने टाकला होता, टप्पा पडून बाहेर निघाला. पंचवीर यांचा इशारा, वाईट असा चेंडू. एक अवांतर धाव पाहायला मिळते. पुढचा चेंडू आता मात्र चांगलाच पायाला धळा होता. पंचांचा इशारा, लेग बायच्या हिसाने एक धाव. धावसंख्या जाऊन पोचते 39 या धावसंख्येवर. 11 चेंडूंचा खेळ बाकी असल्याने धावा करायचे असतील. 27 जर विचार केला चेंडू आणि धावांचं अंतर तर 16 धावांचं अंतर पाहायला मिळतंय. बाद फेरीचे सामने आपण प्रत्येक सामने पाहतोय. जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेतून बाद होत जाईल. आता मात्र सर्व कसा चेंडू, फुल लेंथचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु निर्धावाचा चेंडू जातोय. चांगलीच गोलंदाज जर विचार केला मनीष माहीम विभागातील एक नामवंत गोलंदाज, कित्येक वर्ष सुयोग संघासाठी खेळायचा. आता मात्र एक अवांतर असा चेंडू हाताळला जातोय. धावसंख्या मात्र झालेले आहेत 40. धावा करायचे असतील 26, चेंडू बाकी असतील ते 10. पुन्हा एकदा टप्पा पडून थोडासा बाहेर, सलग दुसरी अवांतर धाव. मनीष तिसरा चेंडू. आता मात्र ऑफ यष्टींच्या खूपच बाहेर. पहिली धाव घेतली, दुसरा धाव घेण्याच्या नादात फलंदाज मात्र होतोय धावची. ते एक वाईट चेंडू होता आणि एक अवांतर धाव घेण्याचा प्रयत्न केला होता हर्षल यांनी आणि धावचीत होतोय तो फलंदाज हर्षल. कुणाल गावंड कुठेही असेल त्याने मंचावर यायचंय. तिसरा चेंडू म्हणजे सूर्य कसा फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार. जितेंद्रांच्या फळीतनं पहिला षटकार, आपला पहिल्या चेंडूचा फेस केला आणि षटकार मारतोय तो जितेंद्र. 6 धावा पटकावला आपल्या संघासाठी. जितेंद्रांनी पहिल्याच चेंडूवर षटकार टोळवला. चांगलाच फटका आणि प्रेम तांडेल यांच्याकडनं पारितोषिक शिकालेला आहे. किती 100 रुपये पारितोषिक सालाकडनं पाहायला मिळत आहे आणि मनीष यांनी जर विकेट घेतला तर 100 रुपये हितेश यांच्याकडनं. त्या दरम्यान पुढचा चेंडू. आता मात्र थोडस दडपणात पाहायला मिळतोय. गोलंदाज चांगलाच फटका मारला होता याआधी आणि बाईच्या सहाय्याने एक धाव. धावसंख्या ती 49. दोन बाकी असेल. 17 करायचे ना, 8 बॉल 17. 8 चेंडूंनी 17 धावांची गरज असणार आहे. 5वा चेंडू मनीषांचा चांगला चेंडू लेक्सरच्या घेऊन गेला. धावचीची संधी आहे परंतु संधी काही होऊ शकली नाही. चांगलंच क्षेत्ररक्षण केलं होतं आणि प्रेम तांडव यांच्याकडनं 100 रुपये लागू झालेले आहेत ते जितेंद्र यांना. भाऊजींना 100 रुपयाचं पारितोषिक आणि खरोखरच पहिल्या चेंडूचा समाचार घेतला आणि सूर्य कसा फटका टोळवला होता जितेंद्र यांनी. चांगला संपर्क आपण पाहिला चेंडू आणि फळीचा पाहायला मिळाला होता. आता 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. एक षटकाराने पूर्णपणे सामन्याचं पारडं म्हटलं बदललं. तर पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतो तो जितेंद्र. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू.
चांगलाच फटका, चेंडू जातोय सीमारेषेजवळ, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिकडे. क्षेत्ररक्षक शिवम यांच्याकडनं डीप मिड विकेट कडनं डीप कॉर्नरच्या दिशेला हा क्षेत्ररक्षक धावत आला आणि केवळ 1 धाव देतोय. षटकाची मात्र समाप्ती झालेली आहे. धावा पूर्ण होत आहेत ते मंगलमूर्ती संघाच्या 51, 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. पंकज जर जितेंद्र यांनी हा सामना जिंकवला तर प्रेम तांडेल यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक लागलेला आहे जितेंद्र यांच्यासाठी. त्याच दरम्यान शेवटच्या षटकातील पहिला चेंडू पंकज जितेंद्रच्या दिशेने फुल टॉस चेंडू होता. झेल गेल्याचा प्रयत्न केला होता परंतु झेल काही होऊ शकला नाही. डाव्या हाताने प्रयत्न केला होता. 1 धाव. दुसरा चेंडू पाच चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असणार आहे मंगलमूर्ती संघाला. दुसरा चेंडू घेऊन पंकज. आता मात्र सूर्य कसा फटका आणि फलंदाज मात्र बाद होतोय. लॉंग ऑफच्या दिशेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता आणि झेल बाद होतोय तो फलंदाज विघ्नेश. निश्चितच जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं गरजेचं असेल ते म्हणजे फलंदाज जितेंद्र याला, कारण आपल्या पहिल्या चेंडूचा सामना केला होता आणि षटकार टळवला होता. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज असणार आहे. आता मात्र पतुल खेळपट्टीवर दाखल होत आहे. 4 चेंडू बाकी असतील, धावा करायचे असतील. 14 पाहूया पतुल कशा रीतीने फलंदाजी करतोय. तिसरा चेंडू घेऊन त्याच दरम्यान पंकज पतुलच्या दिशेने कूच करताना फुल टॉस चेंडू. पंच जतीन यांनी हा 9 घोषित केलाय आणि 1 धाव डिक्लेअर झोन. 1+1 अशा 2 धावा पाहायला मिळत आहेत. चेंडू बाकी असतील, 4 धावा करायच्या असतील 12. जितेंद्र यांना 500 रुपयाचा पारितोषिक लागलाय प्रेम तांडेल यांच्याकडनं. जर सामना विजय मिळवला तर 500 रुपयाचा रोख पारितोषिक असणार. फ्लिटचा चेंडू पतुलसाठी पाहूया, या चेंडूवर मोठा प्रहार करतोय का. तिसरा चेंडू. आता मात्र निर्धाव असा चेंडू हाताळतोय. तीन चेंडू आणि 12 धावांची गरज असणार आहे. तीन चेंडू आणि 12 धावा करायचे असणार आहेत. चौथा चेंडू घेऊन पंकज वैद्य पतुलच्या दिशेने कूच करताना. आता मात्र सूर्य कसा फटका पटवायला, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण शुभम यांच्याकडनं पाहायला मिळत आहे. खरोखरच कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं. दोन चेंडू असतील आणि धावा करायचे तक्रार
जितेंद्र यांच्यासाठी सुवर्ण संधी. जर 2 चेंडू मागे 2 षटकार मारल्याने सामना विजय मिळाला तर प्रेम तांडेल यांच्याकडनं 500 रुपये रोख पारितोषिक लागलेलं आपल्या भाऊजींसाठी. पाहूया या संधीचा लाभ उचलतोय का. 5वा चेंडू घेऊन पंकज वैद्य जितेंद्रच्या दिशेने कूच करताना चांगलाच ब्लॉक कॉल्परचा चेंडू. आता मात्र फलंदाज होत आहे भाऊचित. 1 चेंडू बाकी असेल आणि 11 धावा करायच्या आहेत. आता मैदानात खेळपट्टीवर दाखल होत आहे भूषण. शेवटचा चेंडू घेऊन पंकज जितेंद्रच्या दिशेने स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू टाकला आणि विजय मिळवतोय तो मात्र फ्रेंड्स 11 संघ. आणि पराभूत होतोय तो मंगलमूर्ती संघ. फ्रेंड्स 11 संघाचं अभिनंदन आणि मंगलमूर्ती संघाचं मात्र करतोय कौतुक. मंगलमूर्ती संघाचा कर्णधार कुठेही असेल त्याला विनंती करेल त्यांनी मंचाजवळ यायचं आहे. मंगलमूर्ती संघाचा कर्णधार दर्शन पाटील मंचाजवळ यायचं आहे. कुठे चाललंय जतीन. ओंकार नाईक पंकज वैद्य आपला मोबाईल घेऊन जायचा आहे. दर्शन पाटील मंचाकडे यायचंय आणि आपलं सन्मान चिन्ह घ्यायचंय. जितेंद्र आपण आलं तरी चालेल. एक खेळाडू पाहिजे आम्हाला आणि खरोखरच चांगला फटका पाहायला मिळाला होता जितेंद्र यांच्याकडनं. आणि सन्मान चिन्ह कॅमेरामॅन सन्मान चिन्ह दिलं जात आहे मंगलमूर्ती संघाला या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल. आमच्या लाडक्याकडनं एक आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह दिलं जात आहे. आणि आता मात्र स्क्रीनवर आपण पाहू शकतो आणि स्क्रीनवर आपण पाहू शकतो चंद्र एकदम जवळ आलं खूपच जवळ आलेला आहे आपल्या स्क्रीन मध्ये.